वाडा भिवंडी या जीवघेण्या रस्त्यासाठी आज श्रमजीवी संघटना जी आहे ती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे। सर, आज पुन्हा एकदा आपल्याला श्रमजीवी संघटनेकडून आंदोलन करण्याची ही वेळ येते, काय बोला सर? श्रमजीवी संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलन करणं काही नवीन नाही आहे। 2021 साली सुद्धा आम्ही ह्याच प्रकारे एवढ्याच ठिकाणी या वाडा भिवंडी रस्त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं की हा रस्ता व्यवस्थित नाही आहे, सुस्थितीत नाही आहे। 2021 सालाच्या पूर्वीसुद्धा अनेक जीव ह्या रस्त्यावर गेलेले आहेत। किमान आता तरी पुढे ते जीव जाऊ नयेत, कोणी घरचा कमावता जाऊ नये आणि सर्व लोकांना हा रस्ता सुस्थितीत वापरायला मिळावा म्हणून आम्ही हे आंदोलन करत तर आहोत। शिवाय 8 वर्षामध्ये 170 कोटी रुपये ह्या रस्त्याच्या डागडुजीवर खड्डे बुजवण्यासाठी खर्च केले गेलेले आहेत। सरासरी जर आपण विचार केला तर 22 कोटी 25 लाख रुपये प्रतिवर्षी या रस्त्यावर खर्च होतोय, तरी सुद्धा लोकांना 6 ते 7 महिने सुद्धा हा रस्ता चांगल्या स्थितीतला वापरायला मिळत नाहीये। अपघात होतात, जीव जात आहेत, हे सर्व अजून किती काळ सहन करायचं म्हणून संघटना 2021 साली सुद्धा रस्त्यावर उतरली होती आणि आज बरोबर 5व्या वर्षी सुद्धा श्रमजीवी संघटना या 2025 सालामध्ये सुद्धा या रस्त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे। जोपर्यंत या 2021-22 सालापासून या रस्त्यावर झालेला खर्च कोणी प्रशासकीय मान्यता दिली, कोणी तांत्रिक मान्यता दिलेली आहे, यासाठी कोणी कुठल्या कंपनीला हा रस्ता दिला गेला होता, कुठल्या एजन्सीला, आणि या रस्त्यावर कोण सुपरविजन करत होतं, या सर्वांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, तो कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही या रस्त्यावरून उठणार नाहीत असं आम्ही ठाम निश्चय करून आज या रस्त्यावर बसलेलो आहोत। म्हणजे बेमुदत तुमचा हा रस्ता रोको बेमुदत रस्ता रोको आंदोलन आहे। तरी सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक वेळी मलमपट्टी फक्त केली जाते, कोटी रुपये खर्च केले जातात, यामुळे दोषी तुम्ही कोणाला सांगू शकता? खऱ्या अर्थाने आम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींनी विधानसभेमध्ये जाऊन, कायदे मंडळामध्ये जाऊन कायदे करणं अपेक्षित आहे आणि ते जनतेचे हिताचे कायदे करणं अपेक्षित आहे। परंतु आमचं दुर्दैव हे आहे की आमचा तालुका गेल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेलेला आहे। आम्हाला कोणी एक वाली नाही, त्यामुळं जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांचं तेवढा दबाव त्याच्यावर नसतो आणि पर्यायी किंवा सोयीस्कर मार्ग इथल्या ठेकेदारांना आणि ही काम करणारी जी काही यंत्रणा आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, यांना रस्ता मोकळा होतो आणि ते कोटी रुपयाचा निधी घपला करतात आणि आपसांमध्ये त्यांचं जे काही संगनमत आहे ते एवढ्या वर्ष चालू आहे।